या घरगुती खताचा एकदा वापर करण्यानेच तुमच्या झाडाचे पानं होतील हिरवेगार, दाट, अजून तुमचं झाड होईल तंदुरुस्त. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी नागवेलीच्या झाडासाठी तुम्हाला एक चांगलं जबरदस्त खत सांगणार आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला दही घेऊन घ्यायचं आहे. दही घेतल्यानंतर दहीला काही दिवस मित्रांनो तुम्हाला जे तांब्याचं भांडं असते, जे कॉपरचं असं भांडं असते त्याच्यात ठेवायचं आहे. मग काही दिवस मित्रांनो तुम्हाला 3 ते 4 दिवस ठेवायचं आहे. अजून मग ते आहे कॉपर सल्फेट आपलं तयार होऊन जाईल, जे बेस्ट खत असते. अजून याच्यात मित्रांनो जे खराब झालं दही आहे ते पण तुम्ही वापरू शकता, किंवा जे आपलं नॉर्मल पाकिटचं दही असते ते दही पण आणून तुम्ही मित्रांनो जे तांब्याचे भांडे असतात, कॉपरचे भांडे, ते घेऊन घ्यायचं आहे. आणि कॉपरचा पण एखादा मित्रांनो खराबसाच भांडा घ्याल, कारण ना काही दिवसांनी असं पाहू शकता तुम्ही असे हिरवेगार लेअर अजून येऊन जाते, थोडीशी अशी बुरशी पण येऊन जाते. तर त्याच्यासाठी मित्रांनो जे आपल्याला दही, अजून जो कॉपरचा भांडा आहे तो खराब वापरला तरी चालेल, तसं पण आपण झाडासाठी खत तयार करत आहे. तर जसं मित्रांनो तुम्ही समजा तांब्याच्या भांड्यात फक्त 2 दिवस ठेवलं तरी चालेल, 2 दिवसांनीच कॉपर सल्फेट तयार होऊन जाईल. हे माझं थोडं जास्त दिवस या भांड्यामध्ये राहून गेलं तरी काही हरकत नाही, पण हे पण पाहू शकता खूप चांगलं कॉपर सल्फेट बनून जाईल. कसं समजेल मित्रांनो तुमचं ते दही आहे, मठ्ठा आहे, ताक आहे, याच्यापैकी काही पण जे पण असेल मित्रांनो, दहीच नाही तुम्ही ताक मठ्ठा घेऊ शकता. मठ्ठा अजून ताक पण फार छान असते, ते पण असं तांब्याच्या भांड्यात तुम्ही ठेवू शकता 3 ते 4 दिवस, आणि तुमचं पण जे असं कॉपर सल्फेटचं चांगलं एक खत आहे, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ते तयार होऊन जाईल. तर कसं समजायचं, जसं आता इथे पाहू शकता अशी ग्रीन लेअर दिसते. इथं बुरशी मित्रांनो समजा जास्त दिवस ठेवलं तर येते, समजा 2 दिवसच आपण ठेवलं तर भांड्याला असं काही होणार नाही, फक्त ही हिरवीगार एक लेअर दिसते. आता जी ही हिरवीगार जी ग्रेनिश अशी लेअर कोटिंग पाहू शकता या भांड्यावर इकडे आलेली आहे, हेच मित्रांनो आता आपलं कॉपर सल्फेट तयार झालं आहे. आणि हे एक बेस्ट फंजीसाईड आहे, पेस्टिसाईड आहे, इन्सेक्टिसाईड आहे मित्रांनो, अजून एक फर्टिलायझर पण आहे. तर झाडासाठी हे ऑलराऊंडर असते, तर हे तुम्हाला नक्की घरी तयार करून तुमच्या झाडात एकदा वापरून पाहायला पाहिजे. आता याला वापरण्यासाठी मित्रांनो मी इथे पाणी घेतलं आहे. जसं पाहू शकता माझी एवढी क्वांटिटी आहे, तर याच्यासाठी मी 5 लिटर पाणी घेईल, आणि तुम्ही याच्यापेक्षा जास्तही पाणी घेऊ शकता मित्रांनो. मग तुम्हाला काय करायचं आहे, याला पाण्यात टाकून द्यायचं आहे. याची फिक्स क्वांटिटी नसते, तुम्ही तुमच्या याच्यानुसार जेवढं तुम्ही घेतलं होतं त्याच्यानुसार तुम्हाला थोडी जास्त पाणी घ्यायचं आहे. एकदम याला डायल्यूट करायचं आहे आणि मगच तुमच्या झाडामध्ये वापरायचं आहे. जसं मित्रांनो ही तांब्याची लेअर आहे, हे जी ग्रीनिश लेअर पाहू शकता ही पण काढायची आहे तुम्हाला. समजा तुम्हाला हात नाही लावायचं असलं मित्रांनो, तर एखाद्या चमच्याने याला चांगल्याने असं काढून घ्याल, कारण ही जी लेअर असते ही सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण हे जे आहे मित्रांनो हेच कॉपर सल्फेट आहे, जे झाडासाठी एक फर्टिलायझर, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड सारखं काम करते. तर ही लेअर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तर ही तुम्हाला नक्की तुमच्या झाडामध्ये टाकायचं आहे. म्हणून हे स्वच्छ अशी करून घ्याल मित्रांनो. ही पण लेअर तुम्हाला पूर्ण काढून घ्यायची आहे भांड्याची, जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता असे स्वच्छ काढून घ्यायची आहे मित्रांनो. आणि मग ही तुम्हाला तुमच्या याच्यात टाकून द्यायची आहे. असं एखादा रॉड घ्यायचा आहे आणि चांगल्याने तुमचं जे मिक्सचर होतं त्याला चांगल्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. याला पाण्यात चांगल्याने असं मिसळून घ्यायचं आहे. आणि मग आता हे वापर याचं झाडांमध्ये करण्यासाठी हे तयार आहे. तर कसं याचा वापर करायचा आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला ते सांगतो. आता मित्रांनो याला मी एका बॉटलमध्ये भरून घेतलं आहे. आता याला मी तुम्हाला सांगतो की हे आपल्या नागवेलीच्या झाडामध्ये आपल्याला याचा कसं वापर करायचा आहे. आता हे पाहू शकता मित्रांनो, हे माझं नागवेलीचं झाड आहे. तर आता याला कसं करायचं आहे, ह्याचे पूर्ण जे पानं असतात मित्रांनो त्याच्यावर असं चांगल्याने तुम्हाला याला शिंपडून द्यायचं आहे, मुळात पण टाकायचं आहे. इथे मी थोडंसंच घेतलं आहे, तुम्हाला याला 1 मक्यापेक्षा जास्त टाकायचं आहे. समजा तुमचं एवढं झाड असलं तर याचं काही असं फिक्स प्रमाण नसते, पण कुंडीमध्ये जसे आपण पाणी टाकता तसंच याला एक आपण आपल्या म्हणजे एक मग्गा आपल्या झाडांमध्ये असं टाकू शकता. असं चांगल्याने याच्या पानावर मित्रांनो तुम्हाला हे चांगल्याने शिंपडून द्यायचं आहे. याने हे डायरेक्ट पानाने ॲब्झॉर्ब होणार आणि मुळात पण तुम्हाला याला चांगल्याने टाकून द्यायचं आहे झाडाच्या. तर मित्रांनो हे घरगुती खत नक्की तयार करा तुमच्या घरी, तुमच्या नागवेलीच्या झाडासाठी, आणि त्याच्यात वापर नक्की करा जबरदस्त वाढीसाठी. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून झाडांचे समजा मित्रांनो तुम्हाला खतं पाहिजे असेल तर याच्यावर मी खूप चांगली प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे, इथे येत असेल आत्ता, त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.